बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांबाबत इचलकरंजी बांधकाम कामगार समन्वय कृती समितीच्या वतीने माननीय सहाय्यक कामगार आयुक्त यांना दिले निवेदन। बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांबाबत इचलकरंजी बांधकाम कामगार समन्वय कृती समितीच्या वतीने माननीय सहाय्यक कामगार आयुक्त भोईटे मॅडम यांना दिले निवेदन। सदर निवेदनात म्हटले आहे की बांधकाम कामगार नूतनीकृत लाभाचे फॉर्म भरण्यासाठी शासनामार्फत तालुका स्तरावरील सेतू केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत। असे सेतू केंद्रांमध्ये कामगार नोंदणी व्यवस्थित होत नाही, कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। तरी सदर शेती केंद्राचे काम स्थगित करून रजिस्ट्रेशन संघटनेमार्फत कामगार नोंदणी करण्यात यावी। बांधकाम कामगारांना कामगार नाका पुस्तिका मिळावी। बांधकाम कामगार नोंदणी नूतनीकरण लाभाचे फॉर्म प्रलंबित आहेत। या अर्जाची तळी छाननी करून सदरचे अर्ज निकालात काढावेत। बांधकाम कामगारांना दिले जाणारे स्मार्ट कार्ड पावती तसेच रेन्युअल पावती संघटनेच्या लेटरहेडवर देण्यात आलेल्या यादीप्रमाणे संघटनेकडे सुपूर्द करण्यात यावी। बांधकाम कामगारांना मिळणारे सुरक्षा संच व अत्यावश्यक संच तसेच गृहोपयोगी संच वाटप विभागीय कार्यालय इचलकरंजी येथे सुरू करण्यात यावे। बांधकाम कामगार नोंदणीसाठी सुरू करण्यात आलेले तालुकास्तरीय सेतू केंद्र यांना दिलेली शासन मान्यता तसेच नियमावलीबाबत शासनाचे परिपत्रकची प्रत मिळण्याबाबत शासनामार्फत आपल्या कार्यालयाला प्राप्त झालेले नवीन परिपत्रक अथवा नियमावली संदर्भात विभागातील रजिस्टर संघटना प्रतिनिधी यांचे सोबत बैठक घेऊन सदर उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात यावी। तसेच कामाचा पाठपुरावा करणे याचबरोबर मासिक बैठकीचे नियोजन करावे असेही या निवेदनात म्हटले आहे। जर सदरचे निवेदन स्वीकारून आयुक्त घोटे यांनी वरील सर्व प्रश्न संदर्भात लवकरात लवकर बैठक लावून असे या शिष्टमंडळाला आश्वासन दिले। सदरचे निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष सुभाष लोखंडे, उपाध्यक्ष बंडोपंत सातपुते, नितेश दीक्षांत, जितेंद्र ढोंबरे, संजय कांबळे, मच्छिंद्र कांबळे, संतोष फिरांजे, महेश कोळी, बीजी चंदुरकर, रफिक मुजावर, संतोष खरात, मोहन कांबळे, देवानंद कांबळे, सत्यजित निंबाळकर आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। ग्रामदेवता प्रतिनिधी मोनिका जाधव, इचलकरंजी।